नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे। 25-26 गुंठ्यात 6 महिन्यात 150 क्विंटलचं ओमेगा मिरचीतील उत्पादन शेतकऱ्याने कसं घेतलं, काय काय उपाययोजना केल्या, काय समस्यांवर मात केली, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत 1 जूनला या प्लॉटची लागवड केलेली आहे। आज दिनांक 21 नोव्हेंबरला या ठिकाणी व्हिडिओ घेतोय। आज पण फळांची संख्या या ठिकाणी तुम्ही बघू शकता। 150 क्विंटल उत्पादन हे 25-26 गुंठे क्षेत्रामध्ये या प्लॉट मधून घेतलं गेलेलं आहे। आणि यासाठी डॉक्टर किसानच्या माध्यमातून ज्या वेळेस लागवड झाली त्यानंतर पुढच्या 2.5 ते 3 महिन्यानंतर म्हणजे साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलेला हा प्लॉट आहे। सुरुवातीपासून मार्गदर्शन घेतलेलं नाही, तरी पण त्या शेतकऱ्याला काय काय फायदे झाले ते तुमच्यासाठी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्याचप्रमाणे या वाढणाऱ्या थंडीत कुठल्या व्हरायटींची लागवड केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, सुरू असलेल्या प्लॉटमध्ये आपण लाल कोळी असेल, त्याचप्रमाणे पिवळा कोळी असेल, जो काही ब्लॅक थ्रिप्स आहे, त्याचप्रमाणे महत्त्वाचा डावणी असेल, भुरी असेल, या रोगांवर नियंत्रण मिळवत असताना आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो। दादा, आपलं पूर्ण नाव सांगा। माझं नाव मधुकर निवृत्ती ठाकरे, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। आपला मोबाईल नंबर 9921196804 हा माझा मोबाईल नंबर। आपल्याला म्हणजे ही मिरची तुमची 6 महिन्याची झाली, हो। 3 महिन्यानंतर तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं, तरी पण म्हणजे तुम्हाला एकंदरीत तुमच्या मनात आज आपण फळांची संख्या वगैरे 150 क्विंटल माल तुम्ही घेतलेला आहे आणि दरवर्षी तुम्ही या मिरचीचं उत्पादन घेतात। हो, या वर्षी सुरुवातीपासून नाही परंतु मध्यावधीमध्ये तुम्ही मार्गदर्शन घेतलं आणि कुठून तुम्हाला डॉक्टर किसानची माहिती मिळाली? मला डॉक्टर किसान बद्दल कुठलीच जाण नव्हती, परंतु आमचे नातेसंबंध सुनीलराव ठोके पाटे यांनी कारल्याचा प्लॉट आपल्याकडे नोंद केलेला होता। तर त्यांचे कारल्याचा प्लॉट मी बघितल्यानंतर, फळ बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपणही काय करतोय, आपणही डॉक्टर किसानला प्लॉट दिला पाहिजे। आणि तो प्लॉट माझं साधारण पीक मध्यावरती आलेलं होतं, 2.5-3 महिन्याचं मिरची झालेली होती। त्याच्यानंतर मी आपल्याला प्लॉट दिला, त्यावेळेस रजिस्टर केला आणि आपण दिलेलं शेड्यूल ठीक आहे, एका दिवसाच्या हेराफेरीमध्ये शेतकऱ्याचं काम असल्यामुळे आजची पावडर उद्या होऊ शकते किंवा आगल्या दिवशी आपण हेराफेरी होऊ शकते, त्याप्रमाणे शेड्यूल आजपर्यंत फॉलो केलं। तर मला आज आपण व्हिडिओमध्ये बघतोय अशा प्रकारची 170 दिवसाची मिरची असताना अशी परिस्थितीत आहे आणि आजपर्यंत 150 क्विंटल मी माल घेतलेला आहे 26 गुंठे 26 गुंठे क्षेत्रामध्ये। अजून किती अपेक्षा आहे तुम्हाला? 150 क्विंटल अजून घेऊ शकतो आपण? माझ्या मताने असं वाटतं की आपण दिलेले शेड्यूल जर व्यवस्थित फॉलो झालं तर अजूनही तितकं उत्पन्न मला मिळेल। आजही आपण बघतोय या ठिकाणी हा जो शेंडा आहे, हो, तर म्हणजे मिरच्यांची संख्या बघू शकतो आपण, ही क्वालिटी या ठिकाणी बघू शकतो आपण। आणि निघणारे पण खूप फळ आहे, आता आतमध्ये खूप फळ निघतंय, लोड असताना फळ निघतंय एवढं नवीन फुलकळी। हो। आता याच दरम्यान शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचंय की जसजशी थंडी वाढेल, थंडीची लाट वाढेल, पहाटेचं दव बादड पडेल आणि पहाटे ज्या वेळेस 8, 9, 10, 11, 12 पर्यंत आपलं तापमान खालावत जाईल आणि त्याच वेळेस आपल्याला लाल कोळी हा प्रादुर्भाव त्या ठिकाणी करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था अशी असते की त्या ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतोय, देठ खराब होतोय। अजून इथं कुठल्याही प्रकारे देठ जास्त खराब नाहीये, थोड्याफार प्रमाणामध्ये थ्रिप्सनी या ठिकाणी देठाला चाटलेला आहे। मिरच्यांची संख्या तुम्ही बघू शकता खालपासून वरपर्यंत। मग इथून पुढे आपल्याला 26 गुंठ्यात अजून 150 क्विंटल जर माल घ्यायचा असेल तर आपल्याला कसं कामकाज केलं पाहिजे? तर या वेळेस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून पाणी देताना रात्रीच्या वेळेस पहाटे 4:30, 5, 6 किंवा सकाळी 6 ते 9च्या दरम्यान आपण ड्रिपच्या माध्यमातून पाणी दिलं गेलं पाहिजे। आणि इथं आपल्याला कॅल्शियम नायट्रेट सारख्या जे दुय्यम अन्नद्रव्य आहे, कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट, या दुय्यम अन्नद्रव्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने सुरू ठेवायचा आहे। लाल कोळीच्या संदर्भामध्ये दर 8 दिवसाला फवारणी करत असताना पहिली फवारणी जर तुम्ही घेतली, झेडलेक्स 250 मिली, आबाशिन 100 मिली, कॉम्बीपट 100 ग्रॅम, एक 4 दिवस जाऊ द्या। 4 दिवसानंतर डावणी मिल्डू, पावडरी मिल्डू, नीट लक्षात घ्या, डावणी मिल्डू आणि पावडरी मिल्डू म्हणजे भुरी आणि डावणी, या दोन्ही रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला थांबवायचा असेल, प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची आहे। 200 लिटर पाण्याला ॲमिस्टार 100 मिली, स्कोर 100 मिली, परत 4 दिवस जाऊ द्या। 4 दिवसानंतर तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे।
ओमाइट 200 मिली, लिक्विड सल्फर 200 मिली, हे 200 लिटरचं प्रमाण आहे. त्याच्यानंतर जसंही तुम्ही 10 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट वेगवेगळं विभागून द्यायचं, एका वेळेस ते देऊ शकत नाही तुम्ही. त्यानंतर एक 8 दिवस जाऊ द्या, मुळांच्या कक्षेत हवा खेळती कशी राहील, पांढऱ्या मुळांची संख्या सातत्याने कशी वाढत राहील, झाडाची प्रतिकार क्षमता चांगली कशी राहील, त्यासाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन आणि 4 किलो गुळ हे जमिनीतून देऊन घ्यायचंय. आता या मिरचीची लांबी काही शेतकऱ्यांना मिळत नाही, मिरची वाकडी होते, अशी लांबी मिळत नाही. आता हे जे बघितलं आपण, अशी लांबी जर आपल्याला मिळवायची असेल, चांगल्या पद्धतीची क्वालिटी मिळवायची असेल, वरती फुलांची सेटिंग आपल्याला करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी एक फवारणी खूप महत्वाची. जसंही तुम्ही त्या ठिकाणी ॲमिस्टार आणि स्कोरची फवारणी केली, ओमाइट आणि लिक्विड सल्फरची फवारणी केली, पुढची फवारणी करत असताना तुम्हाला प्रोपेक्स सुपर 150 मिली, प्लॅटिनम 500 मिली, कराटे 200 मिली ही फवारणी केल्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून एकरी 11% ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम जे आहे, एकरी 1 लिटर टेक कॅल. नीट लक्षात घ्या, तुमचं जर 25, 30, 35 गुंठे क्षेत्र असेल तरी 1 लिटर द्या, 20 गुंठ्याच्या आत असेल तिथं अर्धा लिटर द्या. 1 लिटर टेक कॅल, त्याच्यासोबत 5 किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्या. त्याच्यानंतर फवारणी करायची 200 लिटरला वेगो मास्टर 500 मिली, टेक कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम. त्यानंतर एकदा परत तुम्हाला चांगलं कीटकनाशकची फवारणी करत असताना सिमोडिस 200 लिटरला सिजंटाचं सिमोडिस 200 मिली, लिसंटा 50 ते 70 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर जे सीविड एक्स्ट्रा आहे डायरेक्टर 500 मिली, हे तिन्ही एकत्र घ्या. हा स्प्रे तुमचा महागडा होईल, परंतु पुढच्या 10-12 दिवस तुम्हाला कुठल्याही कीटकनाशकची फवारणी करायची गरज येणार नाही. आता तुम्ही टेक्कॅल कॅल्शियम नायट्रेट दिलंय, मिरची लांब होते, वेगो मास्टर टेक्कॅल बोरॉनचा स्प्रे झालाय, त्याचप्रमाणे सिमोडिस आणि डायरेक्टर आणि त्याच्यासोबत लिसंटा हा महागडा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी दिला. पानं वरच्यावर गोळा होत आहेत, नवीन शेंडा निघत नाही, नवीन शेंडा निघायला लागला, फुलं लागायला सुरुवात झाली. त्यावेळेस जमिनीच्या माध्यमातून एकरी 5 किलो 13-0-45 500 ग्रॅम बोरान हे ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्या. त्याच्यानंतर पुढचे 2-3 दिवस जाऊ द्या, फवारणी करत असताना फुलांची संख्या वाढवायची, फुलाचं कळीत रूपांतर करायचंय. त्यासाठी तुम्हाला 0-52-34 500 ते 600 ग्रॅम, आर्या 500 मिली, बोरान 100 ते 150 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. भुरी असेल, डावणी असेल, याच्यासाठी तुम्हाला मी स्प्रे सांगितले. ॲमिस्टार स्कोर असेल, रिव्हर्स स्कोर असेल, स्कोर फॉलिक्युअर असेल, अशा पद्धतीत त्या फवारण्या करून घ्या. ठाकरे साहेब, एक शेवटचा प्रश्न विचारतो. महाराष्ट्रातील सगळ्याच तरुण शेतकरी बांधवांना मिरची पीक असेल, टोमॅटो असेल, आता तुम्हाला काही तुमचा नंबर दिलाय, काही फोन कॉल येतील, बाबा 26 गुंठ्यामध्ये 150 क्विंटल इथं 3-3 एकर लावून आम्हाला मिळालं नाही, डॉक्टर किसाननी तुला किती पैसे दिले आणि ते पैसे देऊन तू बोलला का, असे पण फोन त्या ठिकाणी 100% येतील. कारण बरेचसे व्हिडिओ दिल्यानंतर मला शेतकऱ्यांचा फोन येतो की सर मी व्हिडिओमध्ये बोललो, जे खरं आहे ते बोललो, पण काही लोक येड्यात काढताय मला आणि असं नाही. तर तुमचा ऍड्रेस आपण या ठिकाणी दिलाय, आजूबाजूचे शेतकरी या प्लॉटवर येऊन बघू शकतात. खरं काय आणि खोटं काय, दूध का दूध, पाणी का पाणी, हे समक्ष आपण बघितलं पाहिजे. तुम्ही इतर महाराष्ट्रातील तुमच्या वयातील सगळ्यात तरुण शेतकरी वर्गाला काय सल्ला देऊ शकतात? मी शेतकरी मित्राला एकच सल्ला देईल की बांधावरती विक्रीसाठी कुठलंही औषध येतं आणि त्यांनी सांगायचं की याचा स्प्रे करा, हे होईल, तो एक दिवस विक्री करून आणि तो निघून जाणार आहे. पण डॉक्टर शेड्यूलचे असे की त्यांचं प्रॉपर शेड्यूल आहे, ते कुठले जाणारे नाही, पळणारे नाही, ते स्थानिक आहे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे त्यांचं शेड्यूल घ्या, व्यवस्थित पास करा. आणि माझं एकच म्हणणं राहील तरुण युवकांना की कुठल्याही पिकाचा खर्चाची आणि येणाऱ्या नफ्याची याची वजाबाकी करा तुम्ही. आपल्याला किती शिल्लक राहतं, आपल्याला काय. डॉक्टर किसानचं मी अर्ध्यानंतर प्लॉट दिल्यानंतर मला 2 स्प्रे महाग पडले, पण त्याच्यानंतर सगळे उतरते स्प्रे म्हणजे कमी पैशाचे स्प्रे मला लागले आणि आज अशा अवस्थेत पीक त्यांचं ते समोर येऊन मला कोणी पैसे दिलेले नाही, मला कुठले तसं काही नाहीये. माझ्या गावातील 10-5 शेतकऱ्यांनी येऊन बघितलं, त्यांनी प्लॉट त्यांच्याकडे नोंदवले. अशा प्रकारचा आज समोरासमोर तुम्हाला जी अवस्था आहे पिकाची ती दिसते. नक्कीच. म्हणजे या ठिकाणी अजूनही शेतकरी आहेत. दादा या ना पुढं. अहो या काही घाबरू नका तुम्ही. काही तुम्हाला पैसे देऊन बळजबरी आणले का? इथं मतदान होऊन गेलं काल, आता बळजबरीची काही गोष्ट नाही. तुमचा पण कांद्याचा प्लॉट आहे, तुमचा पण मिरचीचा प्लॉट आहे. म्हणजे एकंदरीत फक्त एकच प्रश्न विचारतो की कुठंतरी डॉक्टर किसानची माहिती तुम्हाला जसं त्यांना मिळाली तशी तुम्हाला नातेवाईकांकडून मिळाली
अजूनही बरेचसे शेतकरी आहेत. हा व्हिडिओ उद्या परवा आल्यानंतर बरेचसे शेतकरी मला विचारणार आहे की सर तुम्ही उर्दुळला आले, जोपूळला आले नाही, त्याचप्रमाणे दरसवाडीला आले नाही, गणूरला आले नाही. बरेचसे शेतकरी डॉक्टर किसानच्या माध्यमातून इथं हिरापूर म्हणून गाव आहे, तिथं द्राक्षाचे पण शेतकरी आहे. तो शेतकरी 100% नाराज होणार आहे माझ्यावर. नितीन चव्हाण त्याचं नाव आहे. शेवग्याचा प्लॉट आहे, द्राक्षाचा व्यवस्थित प्लॉट आहे. फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारतो सगळ्यांनी एका वाक्यात उत्तर द्या की खरोखर डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यावर तुमच्या शेतीत बदल झाला का? हो, 100% 100% नक्की नक्की. नक्कीच तेच समाधान. जी मिरची होती संपणारी गेल्या वर्षापासून लावतोय, तिसऱ्या महिन्यात ती संपून जायची. आता 6 महिने झाले. पण आता 6 महिने चालली. हेच आमच्यासाठी समक्ष चित्र आहे. नंतर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, परत 1-1.5 महिन्यांनी मी ह्याच प्लॉटवर तुमच्या सगळ्यांच्या प्लॉटला व्हिजिट करल आणि अजून आपण ही मिरची किती दिवस चालू शकलो आणि 150 क्विंटल नंतर किती क्विंटल मध्ये वाढ झाली हे शेतकऱ्यांसमोर आपण समक्ष त्यांना दाखवून देऊ की खरोखर डॉक्टर किसानची इथं वाहवा करायची गरज नाही, परंतु शेतकऱ्याने जेव्हा योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य नियोजन करून आपल्या उत्पादनात कशी वाढ गेली त्या संदर्भामध्ये पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी 1-1.5 महिन्यानंतर देईलच. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.